आणि यानंतरची एक मोठी बातमी आपण पाहूया। अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून एबीपी माझाला मिळालेली आहे। जागा वाटपामध्ये मिळणाऱ्या एकूण जागांपैकी 10% जागांवर मुस्लिम उमेदवार दिले जाणार असल्याचं समजतंय। मुंबईत 4 आणि मुंबई महानगर परिसरामध्ये आणखी 1 अशा 5 जागांवर मुस्लिम उमेदवार दिले जाणार असल्याचं समजतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। महायुतीत मुंबईत राष्ट्रवादीला 4 जागा सुटणार आहेत आणि 4ही जागांवर मुस्लिम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष देणार असल्याची माहिती मिळतेय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतायत। निलेश, अजिंक्य, विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबादेवी, वांद्रे, अणुशक्तीनगर, शिवाजीनगर, कळवा मुंब्रा अशा विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती आहे। खरं तर लोकसभेच्या वेळेसच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड टीका झाली होती। महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, या ठिकाणाहून कुणीही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये। त्यामुळे आगामी काळात ज्या निवडणुका येतील त्यामध्ये संधी द्यावी अशी एक मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जोर धरत होती। त्यानुसार आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 10% जागांवर मुस्लिम उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय आणि याचाच एक भाग म्हणून मुंबईत जवळपास 4 विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे। त्यातील 4ही जागांवर मुस्लिम उमेदवार असतील। यासोबतच एमएमआर रिजन म्हणजेच कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघामध्ये देखील मुस्लिम उमेदवार असणार आहेत। नजीब मुल्ला या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असण्याची दाट शक्यता। ठीक आहे निलेश, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।